जर पाहिलं गेलं तर लगेच तिसरी धाव देखील कंप्लीट केली गेली. सिंगलला डबल ट्रिपल मध्ये कन्वर्ट करत असताना ठिकाणी 3 धाव मिळाल्या. 3 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या फटकावर जाऊन पोहोचते ती म्हणजेच 44च्या घरामध्ये. चांगली बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये लक्ष इथून देखील पाहायला मिळेल ते म्हणजेच 5 चेंडूमध्ये 10 धावेचं लक्ष असणार आहे. म्हणजे 5 चेंडूवर विजयकरिता 10 धावांचं लक्ष. ग्राउंड क्रमांक 2 वरती आपल्याला जरूर पाहायला मिळत आहेत. खूप खूप धन्यवाद प्रत्येक मान्यवरांचे आम्ही आभारी आहोत. आपण या स्पर्धेमध्ये आपला महत्त्वपूर्ण वेळ दिला त्याच कारणासाठी आम्ही तुमचे खूप खूप आभारी आहोत. संदीप सर अगदी बरोबर. राजूदादा गबाणकर साहेब इथून रजा घेते. काँग्रेसचे नेते चांगले कार्यकर्ते माझे नगरसेवक क्या बात है राजूदादा गबाणकर. कारण पहिला जे रबर बॉलची क्रिकेटची स्पर्धा होती ती पार्ला येथे व्हायची आणि त्याच्यामध्ये क्रिकेट मध्ये आपली गुणवत्ता सिद्ध करण्याचं काम केलं ते म्हणजेच राजूदादा गबाणकर सरांनी. त्यांच्यासोबतच आलेले सर्व कार्यकर्त्यांचा दिनेशभाई कडुलकर, त्याचबरोबर विल्फ्रेड भाऊ डिसोजा आणि युवा जिल्हाध्यक्ष मान्य श्री निखिलेश उपाध्याय या सर्वांचाच आम्ही आभार मानतो. या मैदान क्रमांक 2च्या दिशेने जिथे अटीतटीची लढत सुरू आहे. कमी चेंडूंमध्ये जास्त धाव पाहिजे. यस तुषारजी. दोन चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. संदीपजी गावण सरना भरपूर माहिती आहे आणि त्याबरोबर जर पाहिले गेलं तर या स्पर्धेमध्ये त्यांनी चांगलं समालोचन केले. त्यांचे देखील आम्ही खूप खूप आभारी आहोत. जे पोलीस पाटील आहेत बाफाडे गावचे परंतु क्रिकेटवरती नेहमी त्यांचं प्रेम राहिलेलं आहे. कित्येक वर्षांपासून ज्यांनी समालोचन केले. मी म्हणेन पालघर जिल्ह्यामध्ये असे कमी समालोचक आहेत. तेच स्कोर आपण पहिला पोहोचूयात. दाफडकावरती धावा लागल्यात 44च्या घरामध्ये. येणारे चेंडू इथून देखील असेल ते म्हणजे 4 आणि 4 चेंडूमध्ये 10 धावांचं समीकरण असणार आहे. पालघर जिल्ह्यामध्ये असे कमी समालोचक होते की जे समालोचन करायचे ॲक्युरेट मॅचवरती जाऊन आणि त्यातील एक संदीपजी गावण सर मोठमोठ्या स्पर्धा केल्यात. परंतु आताही जर पाहिलं गेलं तर क्रिकेटची आवड त्यांना भरपूर प्रमाणात पाहायला मिळते. मोठमोठ्या स्पर्धा करत असतात आणि आदराचं फुल म्हणून नेहमीच त्याला प्रत्येक स्पर्धेमध्ये बोलवलं जाते. एक जमेची बाजू असते आणि त्यांचाच आपण आवाज गेल्या कालच्या दिवसापासून या स्पर्धेमध्ये ऐकत आहात. धावा फटक्यावरती लागल्या गेल्या तर म्हणजेच स्कोर कार्डवरती वाईटच्या स्वरूपात 45 धावा. पुढचा बॉल 10 धावेचं समीकरण आहे. फटका हवेत केला गेला परंतु जर पाहिलं गेलं तर यष्टीरक्षकाने काय अंदाज लावला. पडल्यानंतर आपल्या हातामध्ये येईल बॉल थोडंसं मागे जावं लागेल या अनुषंगाने तो मागे गेला आणि त्यानंतर एका हातामध्ये उचलून फेकी होईल. तत्पूर्वी जर पाहिलं तर एक सिंगल कंप्लीट होईल. धावा फटकावरती लागल्या गेल्या त्या म्हणजेच 46 धावा म्हणजेच 3 बॉलमध्ये करायच्या 9 धावा. प्रत्येक बॉलवरती 3 धावा या तुम्हाला करायच्याच आहेत. या अनुषंगाने तुम्हाला आता मात्र बॅटिंग 8 धावा करायच्या आहेत. कारण की एक बॉल जर पाहिले गेले तर वाईटच्या स्वरूपात पाहायला मिळाला. 3 बॉलांनी करायच्या आहेत 8 धावा. चांगला बॉल आहे परंतु तेवढा चांगला ड्राईव्ह पाहायला पडतो. सिंगल कंप्लीट झालं. दुसरीचा प्रयत्न वेगाने मैदानाच्या आतमध्ये होणार आहे परंतु यशस्वी होईल की अयशस्वी आणि झाले ती धाव जर पाहिलं गेलं तर यशस्वीरित्या 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या. 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या फटकावरती जाऊन पोहोचली आहे. अर्थातच जर पाहिजे 48 धावा. आता मात्र येणारे बॉल असतील तुमच्याकडे अगदी इथून देखील 2 बॉलमध्ये एक षटकार. 2 मध्ये एक षटकार आला. 8 धावा. 8 2 बॉलमध्ये 6 धावांचं गरज आहे. लक्ष आहे 2 मध्ये 6. इथे चांगला बॉल आहे सरप्राईज दिली होती परंतु थोडीशी लाईन खराब आहे. आम्ही इथे बसून चांगला बॉल बोलू शकतो परंतु लाईन देखील पंच चेक करतात. 2 मध्ये करायचे आहेत 5. चला सर्व काही बरोबर झालं सकाळपासून. 2 बॉलमध्ये करायचे आहेत 5 धावा. तर पाहूयात मॅच मध्ये रंग निर्माण झाले. इथे आता मी म्हणेल चांगला बॉल आहे कारण की पहिल्यांदा थोडासा राईट झाला. टप्पा या ठिकाणी समोर ठेवला होता. समोरून बॉलला उडवलंय आणि अगदी जर पाहिलं गेलं तर
चांगला बॉल पाहायला मिळतोय. डॉट बॉल आला. आता मात्र कंपल्सरी एका बॉलवर तुम्हाला षटकार मारायचा आहे. षटकार तर आवश्यक आहे. संदीप सर कंपल्सरी ड्रेसिंग पण नसेल परंतु चेसिंग असेल हे मात्र लक्षात ठेवा. ड्रेसिंग नाही परंतु चेसिंग तुम्हाला कंपल्सरीच करावी लागेल या स्पर्धेमध्ये. एका बॉलमध्ये तुम्हाला षटकार हा ठोकावाच लागेल. एका बॉलमध्ये तुम्हाला 5 धावा कुठल्याही परिस्थितीमध्ये काढायची आहेत. जर मॅच तुम्हाला जिंकायची असेल तर आयोजन समिती भरपूर मेहनत घेते. शेवटचा बॉल एका बॉलमध्ये करायचे 5. इथे फटका हवेत केलाय. उंची जास्त काय घडेल बॉलवरती आणि लॉंग ऑनला क्लिअर होणार नाहीये. कॉंग्रॅच्युलेशन्स फिल्डिंग करा संघ. अर्थात जर पाहिलं गेलं तर उमेरा संघाने बाजी मारले. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन्स आणि हा टफ लक टीम आगाशी. चला रमेश आणि त्यांच्या विपक्षात नायगाव या 2 टीमच्या माध्यमात असणार आहे. चला ग्राउंड 2 वरती लगेचच मॅचचा आपण जर पाहिलं गेलं तर सुरुवात करायची आहे. प्लीज दोन्ही टीमला विनंती करतो. चला संदीपजी गावंड सर पुन्हा एकदा जॉईन होतील आता मात्र ग्राउंड क्रमांक 1च्या मॅचच्या दिशेने. थँक्यू सो मच तुषारजी. अक्षय ठाकूर बस आपण विनंती करतो आपण अतिथी कक्षामध्ये या. मैदान क्रमांक 1 वर काय घडामोडी घडले ते सुद्धा आम्ही देतोय. उमर गोठण त्या टीमची धावसंख्या झाली ते 11 धावा अगेन्स्ट मांडली. उमर गोठण टीमची धावसंख्या यावेळेला झाली आहे ती 11 धावा. मांडली टीमद्वारे भावेश खरत जुना जाणता खेळाडू तो सुद्धा यंगस्टर पापडी संघाद्वारे खेळायचं. अनेक वर्षापासून त्याचा क्रिकेटचा खेळ मी बघितला. नंबर्स त्यांचा सपोर्ट्स असो. मॉर्निंग क्रिकेट क्लबचे सुद्धा सदस्य आहेत आणि त्यांचं एक वक्तव्य मागे बघितलं होतं त्या क्लबद्वारे की 150 पेक्षाही अधिक आम्ही सदस्य आहोत. म्हणून प्रत्येकाचं नाव तर सांगता येणार नाही परंतु आमचा प्रत्येक जण मेहनत घेतो असं वक्तव्य होतं भावेश घरत यांचं. इनसाइड आउट खबरच्या दिशेने चेंडू गेला. पाहूया किती धाव मिळतात. 1 नाही 2 नाही 3 नाही धाव मिळतील 4. स्वर्गीय मायकल फुटाडो चषक चौकार. थँक्यू गिरीचे अक्षय ठाकूर या आपण यायचं प्लीज. आम्हाला आयोजन समिती विनंती करतात. कौशिकजी म्हात्रे जे आयोजकाच्या भूमिकेमध्ये आहेत मी विनंती करतो लगेच आपण या ठिकाणी यायचं आहे. धावसंख्या 4 ने पुढे सरकली 15 धावा. ओहो क्रॉस बॅट ने चेंडूला आता पाठवून दिलं. स्कोर लेग रिझन बाहेर मिळतील धावा 6. षटकार. काही चांगलं शॉर्ट सिलेक्शन बघायला मिळालं. गतीचा सुद्धा अभ्यास केला आणि फॉरवर्ड मिड विकेट स्कोर लेगच्या दिशेने या चेंडूला पाठवून दिलं. 6 धावांच्या मदतीने धावसंख्या यावेळेला आता पोहोचली ती 21 वर. गोलंदाजवर आता हे हल्ले केलेत. संकेतवर हल्ले केलेत. ओहो चेंडूला स्कोर कट केलं. मिड ऑफ मधून चेंडू पुढे येतोय. क्षेत्ररक्षक पुढे आलाय. चिन्मय आहेत. फिल्डिंग चांगली केली. 1 धाव मिळाली. एका धावेची मदत मिळाली. एका धावांची धावसंख्या 22. षटक क्रमांक 2 ची समाप्ती. मैदान क्रमांक 2 वर सुद्धा आपण वळणार आहोत परंतु मैदान क्रमांक 1 वर 2 षटकांची समाप्ती झाली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना उमर गोठण टीमची धावसंख्या 22 धावा. बिनबाद 22. एकही गडी बाद झाला नाही. 2 गडी बाद झाले. 2 गडी बाद 22 धावा. अजूनही 2 षटक शिल्लक आहेत आणि भावेश घरत गोलंदाजी मार्गावर आले. भावेश घरत जुना जाणते खेळाडू आहेत. नेहमीच एखादी मोठी स्पर्धा जेव्हा लीग मॅचेस असतात ना तर मग कधी कधी अडचणी निर्माण होत असतात. त्या म्हणजेच सरासरीवर आणि अशा स्थितीमध्ये भावेश घरत याची आठवण नेहमीच झाली. मॉर्निंग क्रिकेट क्लब असं अत्यंत योग्य पद्धतीने ते सरासरी काढत असतात एखाद्या लीग मॅचेसमध्ये आणि त्यांना आमंत्रण दिलं जातं. कॅल्क्युलेशन खूप सुंदर आहे. मग ते क्रिकेटचं मैदान असो प्रत्यक्षात एखाद्या टीमचा रन रेट असो
अतिशय योग्य पद्धतीनं बुद्धिमत्तेचा वापर ते करत असत. म्हणूनच बाबेश घरत यांच्यावर नजर असत. इनसाइड आउट. बाबेश घरतचा पहिलाच बॉल कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक नव्हता आणि तो झेल झाला असता. एकदा मिळाली बॅटरला. दुसरे धाबे करता बॅटर धावतील तत्पूर्वी विकेटचं पतन झालं. विकेटचं पतन. तिसरा धक्का उमरगोटन टीमला. 3 गडी बाद. धाव संख्या 23. 23-3. थँक्यू. चला विनंती करतो जयश्री नायगाव या टीमला की लगेचच आमच्यापर्यंत 12 पण पाठवा प्लीज. नायगाव टीम. यस 12 पण नाही आहे का? ना आणि उमा टीमचे सुद्धा कॅप्टन या. मैदान क्रमांक 2 वर कोणता मॅच होणार आहे त्याची माहिती द्या तुषारजी. चला पुढचा मॅच आपण बघणार आहात. एका बाजूला जर पाहिले गेले तर रमेश आणि त्यांच्या विपक्षात नायगाव या दोन टीमच्या माध्यमात मैदान क्रमांक 2 वरती मॅच सुरू होणार आहे. थोड्याच वेळात त्याही मॅचची घोषणा झाली आणि आता मॅचला देखील सुरुवात होईल. पुन्हा एकदा संदीप जिगावन सज्ज असतील. मैदान क्रमांक 1 वर तिसरं षटक सुरू आहे आणि तिसऱ्या षटकामध्ये जर आपण विचार केला तर बाबेश खरं तर थोडेसे आता खर्चिक होताना दिसत. भरकटत आहेत. अतिरिक्त धावा मिळालेत बॅटिंग करणाऱ्या टीमला. धावसंख्या धाव प्रकार आहे ती 26 धाबा. वाईट +2 म्हणजेच 3 धाबा मिळालेत. धावसंख्या झाली 26 धाबा. बाबेश करत तयार. छोटासा रनअप आहेत परंतु अँगल्स चांगले बनवत असत. गुड लेंथ क्षेत्रामध्ये आता चेंडूला ठेवला. बऱ्याच क्षेत्रामध्ये तुम्हाला ते चेंडू टाकावे लागतात. गुड लेंथ, शॉर्ट पिच, फुल पिच, ओव्हर पिच ज्याला म्हटलं जातं. यॉर्कर, वाईड यॉर्कर, बाउन्सर, बिमर अशा प्रकारचे चेंडूचे हे टाकले जाते. आता इथे लॉंग ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षक होता. थ्रो करण्याआधी बॅटरने पूर्ण केली. गॅच चेंडूवर एकच धाव. नवीन बॅटर आले तो म्हणजेच अद्वय राहुल इज ऑन स्ट्राईक. नाळा टीमचे कॅप्टन या. वाडवळ समाजातून आपण नाळा टीमला आमंत्रण देतोय. आता स्ट्रायकिंग कडे अद्वय होता. वाईट बॉलचा इशारा आलाय. धावसंख्या 1 पुढे जाते. धावसंख्या पोहोचली 28 वर. बॅटिंग करताना उमरगोटन टीम सध्या मजबूत स्थितीमध्ये येताना दिसते. अधिकृतरित्या चेंडूचा जर आपण विचार केला प्लीज संदीप सर 1 मिनिट थांबतो. येस कौस्तुभ म्हात्रे ही मॅच किती ओव्हरची असेल? येस ओके. लक्षात ठेवा पंच 3 ओव्हरचा मॅच असणार आहे. येस संदीप जिगावन. इथे मात्र पहिलाच राऊंड आहे त्यामुळे 4 षटकांचा हा मॅच होतो. भावेश करत बुद्धिमत्ता सातत्याने विचार करत असत. विचार सकारात्मक असला सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा लागतो आणि तो सकारात्मक विचार असला तर यश मिळत असते. स्लोवर बॉल संत गतीच्या चेंडूला योग्य ती दिशा दिली. योग्य ती ट्रीटमेंट दिली. लॉंग लेग पट्ट्या बाहेर चेंडूला पाठवून दिले. सीमारेषे पार. मिळतील धावा 6. षटकार. स्कोर मूव्स ऑन 35. धाव संख्या झाली आहे ते 35 धाबा. तिसरं षटक सुरू आहे. शेवटचा एक बॉल. डान्सिंग डाऊन द ट्रॅक कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडूला पाठवून दिलाय. क्षेत्ररक्षक चांगलं फिल्डिंग करतोय. चांगला एफर्ट पाहायला मिळतोय. भावेश घरात थोडंसं खर्चिक झालंय. 3 षटकांची समाप्ती. उमरगोटन टीमची धाव संख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर झाली आहे ती 12च्या सरासरीने 36 आफ्टर 3 ओव्हर. 36 धाबा झालेत. 1 षटक अजूनही शिल्लक आहे. एका षटकामध्ये काय घडामोडी घडत आहेत हे ऐकवण्यापूर्वी वळूया आपण मैदान क्रमांक 2च्या दिशेने. OTU तुषारजी. 3 चेंडूचा खेळ कमी झाला आणि 16 धावा फटक्यावरती लागल्या गेल्यात. गेल्या मॅच मध्ये रेकच्या बॅटमधून जर पाहिले गेले तर एक अर्धशतक मला वाटतं त्याच्या बॅटमधून आलं गेल्या मॅच मध्ये. आणि पाहूयात आता मात्र या मॅच मध्ये किती धावा रेकच्या बॅटमध्ये येताना दिसतील. षटक क्रमांक पहिला आपण बघतायत आणि पहिल्या षटकातील 3 चेंडूचा खेळ गंभीर झाला. पुढचा बॉल इथे पहिल्यांदा थोडासा खाली राहिला. नाराज असेल स्वतःवरती कारण की ज्या वेळेला आपण एखादा संपूर्ण आपली बॉडी जी असते व्यवस्थित आपण फिरवतो परंतु बॅटन बॉलचा संपर्क होत नाही. कुठेतरी खंत वाटते आपल्या स्वतःला आणि तीच खंत या ठिकाणी दाखवलेली आहे ती म्हणजे बॅटर रेक्स या बॅटरने.
उमया टीमचे कॅप्टन आलेत, नाळा टीमचे कॅप्टन या टर्न केलंय. क्षेत्ररक्षक आहे डीप विकेटला प्रोटेक्शन थोडंसं चुकलं गेलं. एक सिंगल कंप्लीट झालं. दुसरीचा प्रयत्न झालेला मैदानाच्या आतमध्ये 2 धाबा ठिकाणी कंप्लीट केले गेले आणि 2 धाब्यावर त्या ठिकाणी सॅटिस्फाय व्हावं लागेल. 2 धाब्याच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धाव फटक्यावरती 18. यस संदीप सर. नाळा टीम कॅप्टन या उमया टीमचे कॅप्टन आले तिथे. वही आपण मॅच कडे शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत. एकूण धावसंख्या आहे 336 धाबा. वरद आता नवीन बॅटर गेला. वरद राहुल आउट झाला का? राहुल इज गॉन. राहुल बाद झालं. याआधी आपण बघितलं तर देदीप बाद झाला, सुयोग बाद झाला, आता राहुल बाद झाला. अद्वय आणि वरद हे 2 खेळाडू असेल. वरद स्ट्रायकिंग कडे शेवटचे 5 बॉल फेस करेल काय? खांद्याच्या मागे बॅट घेतली होती. लॉंग ऑन रिझन मध्ये चेंडू गेला. स्ट्रेट लॉंग ऑन मधून थ्रो येण्याआधी 2 धावा होतात पूर्ण. थ्रो थोडासा खराब. 2 धावाची भर पडली. धावसंख्या 38 धाबा झाल्यात त्या 38 धाबा. मैदान क्रमांक 1 बघितल्यानंतर आयुष मात्रेची आठवण झाली. 2024 मध्ये BPL भंडारी प्रीमियर लीगचं उद्घाटन करतो तो आला होता. ओहो चांगला बॉल जयदीपचा हा चांगला बॉल. विकेट मिळवली. पहिल्या चेंडूवर विकेट, दुसऱ्या चेंडूवर 2 धाबा, तिसऱ्या चेंडूवर विकेट. धावसंख्या 38. शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत. मैदान क्रमांक 1 वर शेवटचे 3 बॉल शिल्लक. धाबा आहेत त्या 38. वळूया मैदान क्रमांक 2 वर. पहिल्या षटकाचा खेळ गंभीर झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाबा फटकावरती 24 लागल्यात. चला पुन्हा एकदा आपण मैदान क्रमांक 1 वर जाऊया. 3 बॉलचा खेळ पुन्हा एकदा ऐकणार आहोत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आता गेलोय. 38 धाबा. 38 इज द स्कोर ऑन द ग्राउंड नंबर 1. नवीन बॅटर मोहक. जय गणपादेव रावर जे त्यांचे कॅप्टन आलेत. टॉस केलं होतं. व्हाईट बॉलचा इशारा मैदान क्रमांक 1 वरून. अतिरिक्त धाव मिळाली. अतिरिक्त धाब्याची मदत ही सातत्याने मिळाली आहे. धावसंख्या 39. शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत. 39 धावेश घराचं कॅल्क्युलेशन असतं नेहमीच. यष्टीरक्षक आहेत. यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये असतानाच त्यांच्या दिशेने चेंडू गेलाय. डॉट बॉलची सांगता होते, समाप्ती होते. डॉट बॉल गेलाय. दबाव वाढवलाय जयदीप या षटकामध्ये. एकूण धावसंख्या 39. शेवटचे 2 बॉल शिल्लक. सुरुवात चांगली झाली होती उमरगोटन या टीमची. त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर मांडले टीमने चांगला दबाव टाकला. इथे व्हाईट बॉल. पंच पुन्हा इशारा करत आहेत. व्हाईट बॉलचा स्कोर इज 40. 40 धाबा झाले. 40 धाबा धाव फलकावर. रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा आहे. शॉर्ट बॉल फेल केलाय. चेंडू हवेत आहे. लॉंग ऑन क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडूला अडवतोय. चेंडू सीमारेषे पार. मिळतील धाबा 4. स्वर्गीय मायकल पोटॅटो चषकातील चौकार. शेवटचा बॉल या इनिंग मधला. 44 इज द स्कोर. ट्राय टू फ्लाइंग आउट फ्रॉम द बॉडी. शरीरापासून दूर खेळण्याचा केला होता प्रयत्न. पहिल्या डाबाची समाप्ती. पहिल्या डाबाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना उमरगोटन टीमने धाव फलकावर धाबा जमा केलेल्या आहेत. त्या 4 गडी बाद 44 आणि 45 धावसंख्येचा टार्गेट असेल. 45 इज द टार्गेट. 45 धावा बनवाव्या लागतील मांडले या टीमला. त्यामुळेच त्यांची काय रणनीती असेल ती चर्चा करूया. 45 इज द टार्गेट. वळूया मैदान क्रमांक 2 च्या दिशेने. OTU तुषारजी. थँक्यू
या ठिकाणी जर पाहिले गेले तर वेगवान फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि या ठिकाणी जर पाहिले गेले तर फलंदाज होतील बाद, विकेट जाईल, परतावं लागेल.
काय काढले याची थोडी हँडरायटिंग चालते ना. काय काढलं सांग मला TERRANC. हे जितेंद्र अवॉर्ड काढला त्यामुळे जर पाहिलं गेलं तर यस चांगला बॉल आहे कारण की आतमध्ये हा बॉल निघून गेला ऑप्स्टिकच्या आतमधला बॉल होता आणि बॅट जणू काही बॉलवरती फिरवलं नाही आणि त्याचा फायदा जर पाहिजे तर फिल्डिंग करा टीमला मैदानाच्या आतमध्ये झालेला आहे. चला माणिकपूर आणि यस अर्नाळा या दोन्ही टीमने कॅप्टनसाठी यायचं आहे टॉससाठी यायचं आहे प्लीज दोन्ही टीमचे कॅप्टन यायचं आहे माणिकपूर आणि अर्नाळा. तर आमचा आवाज पोहोचला असेल लगेच आपण टॉससाठी या. 2 धावा कंप्लीट केल्या तिसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं गेलं तर होणार आहे का हो झालाय आणि धाव देखील कंप्लीट झाले. येस आयोजक एकच काहीतरी सांगा 3 धावा या बॉलवरती आलेत आणि अशा रीतीने पहिल्या धावाचा खेळ कंप्लीट झाला आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर 40 धावा फडकावरती लागल्या गेल्यात आणि 41 धावा फडकावरती करायच्या आहेत विजयकरिता. 40 झालेत 41 करायचे आहेत. बॉलची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये आयोजन समिती करतील आणि आमचे संदीपजी गावण सर जे पोलीस पाटील आहेत बाफाडे गावाचे त्यांचा गोड आवाज आपण आता मात्र ग्राउंड क्रमांक 1 वरती आपण ऐकणार आहात. थँक्यू सो मच. मांडली टीमला जिंकण्याकरता जे लक्ष होतं ते 44 या धावसंख्येचा आणि पाठलाग करताना 3 बॉलमध्ये 6 धावा आले. भावेश घरत आक्रमक पावित्र्य घेताना दिसत आहेत. अनुभव फार चांगला आहे. टेनिस क्रिकेट असो रबर बॉल क्रिकेट असो लेदर क्रिकेट असो तिन्ही फॉर्मॅटमध्ये त्याने आपली गुणवत्ता दाखवलं. सुयोग 6 बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप थोडंसं बाहेर आहे त्यामुळेच भावेशने पाहिलं सोडून दिला लिव्ह केला. मी विनंती करतोय की आपण टॉससाठी यायचं आहे. पापडी संघाला देखील विनंती करतो. यस पापडी संघ पुढे एकदा संदीपजी रवण सर जॉईंट असतील. गोलंदाजाने आपल्या फॉलोथ्रूमध्ये चेल टिपले आणि भावेश घरत याचा अडथळा दूर केलाय. 4 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फलकावर जर आपण बघितली तर ती आहे 9 धावा. मांडले टीमची एक धक्का लागला मांडले टीमला गॉन. थँक्यू सो मच. खरोखरच तारीफ करावी तितकीच काँग्रेस कमिटी याची भरपूर मेंबर्स या ठिकाणी येत आहेत चांगले कार्यकर्ते या ठिकाणी येत आहेत या स्पर्धेच्या भेटीनिमित्तानं. आणि मला असं वाटतं की पालघर जिल्हा तर महाराष्ट्रामधील ही भारत देशामधील पहिली अशी स्पर्धा असेल की अशा प्रकारच्या फॉर्मॅटमध्ये खेळवली जाते. प्रत्येक समाजातील जे संघ आहे त्या समाजाला आमंत्रण दिलं गेलं. आदिवासी समाजातील कावडी खेळताना दिसले. वाडवली समाजातील कावडी खेळताना दिसले. एक गाव एक समाज एक गाव एक अशा कावडी खेळताना दिसले. 20+ चे क्रिकेट आपण बघितलं. कॅथलिक समाजातील कावडी खेळताना दिसत आणि वाडवळ समाजातील कावडी सुद्धा खेळताना दिसत. नवीन बॅटर आता भावेश गरजच्या जागेवर गेले. संचित गेले. स्ट्रायकिंगकडे उजव्या हाताचा बॅटर प्रणय आता आहे. डावखुरा हाताचा बॅटर आहे प्रणय. फुल टॉस बॉल होता. फुल फिश बॉल होता. फॉरवर्ड शॉर्ट लेग च्या दिशेने चेंडू येत होता. एकदा मिळाली. अशा रीतीने षटक क्रमांक 1 ची समाप्ती. पहिले षटक संपल्यानंतर 44 धावसंख्येचा पाठलाग करत असताना मांडली टीमची धावसंख्या 1 गडी बाद 11 11 फॉर 1. 1 गडी बाद 11 धाबा. अजून 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉल मध्ये 33 धाबांची आवश्यकता. 18 मध्ये पाहिजे 33 धाबा. एक छोटासा ब्रेक घेऊया. तत्पूर्वी तुम्ही कुठेच जाऊ नका. बघत राहा पाहत राहा. चिमाच्या अप्पा मैदानावर सुरू असलेला रबर बॉल क्रिकेटचा रणसंग्राम स्वर्गीय मायकल फोटावडे चषक 2025.
छोटस ब्रेक नंतर आपण होऊया. 18 मध्ये 533 धाबा. स्ट्रायकिंग कडे बॅटर प्रणय. शॉर्ट बॉल खडक बेधडक लॉंग ऑन क्षेत्राबाहेर चेंडूला पाठवून दिले. 6 धावा मिळतील. 6 धावांचा इशारा पंचांनी सुद्धा केले. इथून स्पष्ट सुद्धा दिसले की 6 धावा आहेत. 6 धावांची भर पडली. धावसंख्या 6 ने पुढे झाली. धाबा लागले जातात 17 धाबा धाव फटकावर गोलंदाजी मार्गावर अद्वै गेल्या. 10 क्रमांकाची ही जर्सी त्याची अद्वैची. सध्या 10 क्रमांकाची जर्सी जर आपण बघितलं तर इंडियन टीम मध्ये फक्त सचिन तेंडुलकर सरांच्याच अंगावरती आपण बघायचो आणि ती जर्सी आता रिटायर झाली. आपले अतिथी कक्षामध्ये आलेल्या पाहुण्या मंडळींचं स्वागत आणि सन्मान आपण थोड्या वेळानंतर करणार आहोत. वेलकम वेलकम वेलकम. चर्चा त्यांच्या सोबत सुद्धा होईल. मॅच कडे वळूया. अद्वै तयार. चांगला स्क्वेअर कटचा फटका. क्रिकेटचं मादक सौंदर्य या फटक्याने दाखवलं. या चेंडूवर मिळतात बॅटरला 6 धाबा. लगातार 2 षटकार बॅटरने ठोकलेत. सिक्सर. षटकाराची मदत मिळाल्यानंतर पुन्हा आपण धावफलकावर नजर टाकूया. काय स्कोरबोर्ड सांगतोय. अतिथी कक्षामध्ये सुद्धा आपले प्रमुख अतिथी आलेले आहेत. आदरणीय सन्मान्य महेश प्रभाकर देशपांडे जनरल सेक्रेटरी नवगर माणिकपूर ब्लॉक काँग्रेसचे या ठिकाणी उपस्थित झालेत. वेलकम 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 सर. हृदयाच्या अंतःकरणापासून आपलं स्वागत. स्वर्गीय मायकल फुटाडू चषक 2025 मध्ये. कारण अर्थातच त्यांचे सहकारी ह्या सर्व कार्यकर्त्यांचे सहकारी स्वर्गीय मायकल फुटाडू त्यांच्या नावाने क्रिकेटची स्पर्धा व या मॅच कडे. शॉर्ट बॉल ताकदवर फटका पाठवून दिले. मिड विकेट पट्ट्या बाहेर. आर पार दमदार शानदार बहरदार डोलदार वजनदार षटकार. थँक्यू. मैदान क्रमांक 1 वर धावसंख्या झाली आहे ती 32 धाबा. टार्गेट होतं 44. अजूनही 12 धाबांची गरज. मैदान क्रमांक 2च्या सुद्धा गाडामध्ये आम्ही तुमच्यापर्यंत थोडं वेळात पोहोचवतोय. शॉर्ट बॉल पुन्हा आता या चेंडूला पाठवून दिले. कावकर्णर पट्ट्या बाहेर. 1 नाही 2 नाही 3 नाही 4 नाही 5 नाही. थेट 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 बॅटरला मिळते 6 धावांची भेट. सिक्सर. धावसंख्या 6 ने पुढे सरकली आणि धाबा लागल्या जातात त्या घ्यावेला 38 धाबा. आमचे मित्र महाराष्ट्र समालोचक परिवारातील सदस्य झहीर शेख या ठिकाणी उपस्थित होते. झहीर भाई यांचं आम्ही स्वागत करतोय. समालोचक आहेत झहीर भाई. 13 चेंडूंमध्ये किती पाहिजेत तर 7 पाहिजेत. मैदान क्रमांक 1 वर 13 बॉल मध्ये 7ची आवश्यकता. 13 चेंडू 7ची गरज. अद्वै याला 4 षटकार खेचले गेलेत. वापशी होणं मुश्किल आहे परंतु प्रयत्न करावे लागतील. पुन्हा आता शॉर्ट बॉल होता. चेंडू हवेत आहे. वापशी केली जाईल काय. जेट टिपला गेलाय. षटक क्रमांक 2ची समाप्ती. मांडलाई टीमची धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर झाली आहे ती 38. 12 बॉल शिल्लक आणि 12 बॉल मध्ये 6ची आवश्यकता. 12 मध्ये 6. इज द टार्गेट. 12 म्हणजे 12 चेंडूंमध्ये आता 7 धाब्याची गरज आहे. नवीन बॅटर ध्रुव. नवीन बॅटर ध्रुव आला. ध्रुव चोरेल या खेळाडूला आपण बघतोय.
तो सुद्धा चांगलं काम IPL मध्ये करतोय आणि लगेचच त्याला एंट्री मिळाली, त्याचा सुद्धा फार मोठा प्रवास आहे. हा चेंडू ऑफ स्टंपचा थोडासा बाहेर आहे. एक धाव तर बॅटर पूर्ण करतायत. एक धाव मिळाली आणि पंचांचा इशारा काय येतोय तो व्हाईट बॉलचा. 1+1 या 2 धाबांची धाव फळकावर धाबा लागले जातात 40. आता फक्त 5 धाबांची आवश्यकता. ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर निघणारा बॉल लॉंग ऑफ रेझन मध्ये फोर्स करून कायचा होतं जेल ड्रॉप. मोक्याच्या क्षणाला मोठी चूक. 2 धाबा या बॉलला होतात पूर्ण. धावसंख्या 2 ने पुढे जाते. धाबा लागले जात आहेत 42. 42. 2 धाबांची आवश्यकता. 3 धाबांची गरज. 3 धाबांची आवश्यकता. शॉर्ट बॉल होता. चेंडू हवेत आहे. कॅच प्रॅक्टिस होणं गरजेचं. इथे आत्मविश्वासाची कमी जाणवली फिल्डिंग करताना उमर गोटन या टीमद्वारे आणि त्यांचा संघ कुठेतरी कमी पडलाय. काहीतरी जे डावपेच आहे ते डावपेच आखणं गरजेचं होतं, ते चुकलेत त्यांचे. धावसंख्या पाहूया किती झाली. धाबा झाले 44. स्कोर इज लेबल. आता ऑफ ब्रेक केला. फक्त आणि फक्त 2 धावांची गरज आहे. 1 धाब्याची गरज आहे. ब्लाइंड स्ट्रोक ऑफ ब्रेक गोलंदाजी यावेळेला चांगल्या ऑफ ब्रेकचा मारा गोलंदाज करताना दिसतो. आता शॉर्ट बॉल होता. फुल केलं जातं बॅकवर्ड स्कोरिंग रिझन मध्ये. एकच धाव मिळेल आणि 1 धाब्याने तो विजय नोंदवलाय. कॉंग्रॅच्युलेशन मानले टीम. हार्डलक उमर गोटन टीम स्पर्धेमध्ये सहभाग दर्शवलाय त्याबद्दल आम्ही आपला आभार मानतोय. ठीक बोलूया मैदान क्रमांक 2च्या दिशेने. 22 धावा फटक्यावरती झालेल्या आहेत. पहिल्या षटकाचा खेळ गंभीर झाला. झेरीबाई वेलकम, आपलं देखील स्वागत आहे. आमचे जवळचे मित्र आहे, हिंदी संमेलन भरपूर वर्षांपासून करतात आणि त्यांचं